जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत तर त्याचं सोल्युशन काय ते आपण तो पाहूया. आता एक दर्शक कॉमेंट्स करतायत, सर आणखी एक जीआर करा, बौद्ध आणि महार एकच आहे. यांनी जीआरच्या संदर्भात मी सांगितलंय. हे बघा, तो बौद्ध ऍक्च्युअली हा म्हणजे जात नाहीये, हा धर्म, रिलिजन. आणि या धर्मामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये नियर अबाउट 54 जाती आहेत. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, आता महारचा जर इथं पहिलाच आहे शेड्यूल कास्ट कन्वर्टेड टू बुद्धिझम, तर याचा सिरियल नंबर 37. तर अशा अनेक म्हणजे जाती आहेत याच्यामध्ये. बौद्ध मध्ये म्हणजे ते धर्म आहे बौद्ध. आणि आता तुम्ही जे महार मध्ये म्हणतात त्या स्पेसिफिक त्या जातीचं वर्णन आहे, तर त्याच्या संदर्भात असं जीआर नाही. परंतु आपल्या महाराष्ट्राने 1960 मध्ये जेवढे पण म्हणजे ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारले, तर त्याच्यासाठी म्हणजे त्यांच्या जातीचा उल्लेख न करता म्हणजे कन्वर्टेड टू बौद्धिझम, आणि मग त्याचा पुढे त्यांचा जो कॅटेगरी आहे, जातीचा जो सिरियल नंबर आहे, तो तिथं म्हणजे नमूद केलेला असतो. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझा ऍप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट झालाय कारण समितीने माझ्याकडे गाव नमुना 14 ची ओरिजिनल कलर प्रिंट तहसील कार्यालयातून मागितली आहे. हे बघा, आता तुमचा जो गाव नमुना 14 आहे त्याच्या बाबतीमध्ये समितीला जर संशय आला असेल तर ते तुमच्याकडनं मागणी करू शकता. आणि जो गाव नमुना 14 आहे, तुम्हाला म्हणजे तहसील ऑफिसला जर तुम्ही ऍप्लिकेशन केला, नॉमिनल 30-35 रुपये काय फी असते, आता सध्या म्हणजे 50 रुपयाच्या आतच असते, तर ते करून तुम्ही म्हणजे नवीन गाव नमुना 14 मिळू शकता. म्हणजे तुम्ही दरवर्षी पण गाव नमुना 14 काढला तरी काय हरकत नाहीये. तर तहसील ऑफिस मधनं ते मिळवा. आपल्या एका दर्शकाचा कॉमेंट आहे, सर्व जमाती अनुसूचित जमातीमध्येच आहे. हे बघा, आता यांनी जो कॉमेंट केला माझ्या एका व्हिडिओवरती, तर त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे आता जसा कोळी आहे, आता कोळी म्हणजे काही अनुसूचित जमातीमध्ये पाड्यावर राहतात, म्हणजे दुर्गम भागात राहतात, परंतु काही जे गावाकडे आले, शहराकडे आले, असे जे कोळी आहेत तर त्यांना एसबीसी म्हणून, तर त्यांची म्हणजे मागणी होती आणि त्याच्यावरनं म्हणजे मी तो व्हिडिओ बनवलेला. ते मला माहित आहे का म्हणजे महादेव कोळी हे अनुसूचित जमातीमध्ये आहे, परंतु काही लोकांचा म्हणजे त्यांचा आग्रह आहे का आम्ही पण अनुसूचित जमातीत आहोत. याबाबतचा तो व्हिडिओ होता. तर व्हिडिओ अनेक लोक पाहत नाही आणि कॉमेंट्स करतात. नेक्स्ट क्वेरी है, भाई वो फॉर्म कहाँ से मिलेगा, फॉर्म प्रोवाइड करवा सकते हैं क्या. ये बघा, यांचा जो प्रश्न है, इनका जो सवाल है वो चेंज ऑफ नेम गजेट का सवाल है. तो जब तुम अपने सरकार पोर्टल के ऊपर रजिस्ट्रेशन करोगे और उसके बाद में चेंज ऑफ नेम को सिलेक्ट करेंगे, तब वहां पे पहले तुमको जो है सिलेक्ट लैंग्वेज, आपको गजेट इंग्लिश में चाहिए या मराठी में चाहिए. तो जो भी लैंग्वेज में अपनी सिलेक्ट करेंगे तो उसके बाद में ऑटोमेटिक एक फॉर्म मतलब मैंने डाउनलोड उनको कंपलसरी करना रहता है. अगर आपने मराठी का सिलेक्ट किया रहेगा तो मराठी का फॉर्म डाउनलोड होगा, अगर इंग्लिश किया रहेगा तो इंग्लिश का फॉर्म डाउनलोड होगा. और वो डाउनलोड करने के बाद उसको प्रिंट आउट लेना है, उसको फॉर्म को भरना है, उसके बाद में अगली प्रोसेस चेंज ऑफ नेम की करना रहता है. नेक्स्ट क्वेरी आहे, सर अप्लिकेशन फॉर्म अँड डॉक्युमेंट पोस्टने सेंड केला तर. हे बघा, ऍक्च्युली जी जात पडताळणी समितीमध्ये आहे तिथं अर्जदार किंवा अर्जदाराचे पेरेंट्स शक्यतो अर्जदाराला बोलवतात, परंतु काही कारणाचं समजा तू तिथं जाऊ शकला नाही तर पेरेंट्स म्हणजे तिथं त्याचा म्हणजे कारण असं आहे की ते तिथं म्हणजे डॉक्युमेंट तुम्ही जे आणले तर ते म्हणजे बघितलं जात आहे का प्रॉपर आहे का, तर त्याच्यामध्ये काही म्हणजे त्रुटी राहिलेल्या आहेत का, त्याच्यामध्ये एखादा डॉक्युमेंट अपेक्षित असेल तर त्या संदर्भामध्ये ते तपासणी करून आणि तुम्हाला ते डॉक्युमेंट्स आणण्यासाठी सांगतात.
तर म्हणजेच त्याच्यामुळं थोडं म्हणजे आता तुम्ही जर पोस्टाने पाठवलं मग ते डॉक्युमेंट्स मध्ये काही त्रुटी आल्या तर विनाकारण विलंब होतो. नेक्स्ट क्वेरी आहे, ओपन कॅटेगरी वाल्यांना आरक्षणाची गरज काय? ज्यांना आरक्षण आहे ते अपग्रेड का मागतात? का अबकड विभागाची मागणी होते? मित्रांनो हे बघा, सध्या आता आपण बघतोय मराठा आरक्षण, ज्यांना मराठ्यांना सध्या ओपन कॅटेगरी मध्ये, त्यांना आता आरक्षणाची का गरज आहे? मित्रांनो आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये हे 50% जी मर्यादा ती सांगितलेली आहे. तर 50% मध्ये रिझर्व्ह कॅटेगरी आणि 50% ओपन सीट्स. आता 50% ओपन म्हणजे त्याच्यामध्ये ओपनच भरले जातील त्यांच्यासाठी आहे असं नाहीये. 50%चा अर्थ असा होतो का समजा एससी आहे तर एससी ला जो म्हणजे 13% आहे तो 50% अधिक 13% याच्यामध्ये तो म्हणजे अप्लाय करू शकतो. एसटी असेल तर त्याला 7% म्हणजे 50% प्लस 7% म्हणजे इतक्या पदांसाठी तो तिथं अप्लिकेशन करू शकतो. ओबीसी असेल तर 27% प्लस 50% म्हणजे इतक्यासाठी तो फॉर्म म्हणजे पात्र असतो. तर मित्रांनो आता ज्यावेळेस म्हणजे हे ऑनलाईन भरताना आता ज्यावेळेस सिलेक्शनची यादी लागते तर ज्यांचे गुण जास्त आहेत तर ते जे 50% ओपनचा सीट्स आहेत त्याच्यातलं ती सीट तो घेतो. म्हणजे आता जसा एससी कॅटेगरीतला आहे त्याचे म्हणजे मार्क्स चांगले आहेत तर साहजिकच तो जर त्याने 1 क्रमांक किंवा 2 क्रमांकावरती तो येत असेल तर तो ओपनची सीट्स म्हणजे घेतो. म्हणजे तिथं जे आहे तो ओपनच म्हणजे तिथं अप्लाय करायचं असं नाही. त्याचप्रमाणे एससी एसटी ओबीसी यांच्यामध्ये जर आरक्षण असलं आणि त्याचे मार्क्स चांगले असले तर तो ती ओपनची सीट घेतो. आता याच्यामध्ये काय होतं, आता पहिले रिझर्वेशनचं काय म्हणजे आहे तर ते पहिले समजून घ्या. आता समजा मी नीटच्या बाबतीमध्ये उदाहरण घेतो. आता नीटचा जो तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची तर त्याच्यासाठी रिझर्व्ह कॅटेगरी जर असेल तर त्याच्यासाठी 12वीची जी म्हणजे मार्क्स आहे पीसीबीचा तो म्हणजे 40% असला तरी चालतंय. ओपन असेल तर त्याला 50% पाहिजे पीसीबी मध्ये, तरच तो म्हणजे नीटच्या ज्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्याच्यासाठी तो बसू शकतो. तर हे झालं म्हणजे मार्क्स. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस नीट क्वालिफाय केल्यानंतर मग त्या बेसिसवरती ज्यावेळेस ऍडमिशन मेडिकलसाठी ऍडमिशन होतात. आता हे फक्त उदाहरण घेतो, तसं तुम्ही इंजिनिअरिंग वगैरे म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम जेवढे पण आहेत किंवा नोकऱ्या तर त्याच्यामध्ये मग हा क्रायटेरिया असतो. आता तिथं ज्यावेळेस आपण समजा एससीचं उदाहरण नीट मध्ये घेऊया. आता एखादा एससीचा विद्यार्थी त्याला चांगले गुण मिळाले तर तो ओपन मधली जी सीट आहे 50%ची त्यातल्या सीट तो म्हणजे मार्क्स तो घेतो. आणि असं केलं तर हे ओपन कॅटेगरी मधले मॅक्सिमम ज्या सीट्स आहेत त्या जे म्हणजे जे मेरिट मध्ये आहेत एससीचे एसटीचे ओबीसीचे विजय एनटीचे हे सगळे पहिले ते ओपनचे सीट म्हणजे खातात. आता अनेकांना असा वाटतो की माझा म्हणजे ओपन कॅटेगरी किंवा वाल्यांना असं वाटतं की माझे मार्क्स एवढे चांगले असताना मला ऍडमिशन भेटत नाही आणि एससी किंवा एसटी किंवा ओबीसीच्या जे आता ओबीसी मध्ये भरपूर म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असल्यामुळे तिथं जास्त एवढा होत नाही. परंतु एससी एसटी वाल्यांच्या बाबतीमध्ये लोक टार्गेट का करतात का त्यांचे कमी मार्क्स एवढे कमी मार्क्स असताना त्यांना सीट मिळते आम्हाला मिळत नाही. तर त्याचं कारण असं असतो का जे एससी किंवा एसटी किंवा म्हणजे मागास प्रवर्गातले जेवढे लोक ज्यांचे मेरिट चांगले आहे तर ते ओपनच्या सीट्स घेतात. आता उरलेले ज्या सीट्स आहेत आता एससी जर म्हटलं तर त्यांचे जे आरक्षित म्हणजे असते 13%. मग त्या सीट्स मध्ये
मग जे खालचे जे राहिलेले लोक आहेत त्यांना ऍडमिशन मिळते. मग तिथं ते जे 13% जी ऍडमिशन आहेत, तर मग त्यांचा मार्क्स तिथं कमी दिसतो, कमी मार्क्सला तिथं ऍडमिशन भेटले. आता एससी मध्ये पण भरपूर त्या समाजातील लोक शिकलेली असल्यामुळं तिथं पण कॉम्पिटिशन वाढले. परंतु एसटी मध्ये आज पण आपण बघतो कमीत कमी मार्क्स तर त्याच्यामध्ये त्यांना ऍडमिशन मिळते. आणि मग कसं विद्यार्थ्यांचं जे ओपन कॅटेगरीज आहेत त्यांचा समज होतो का आमचे एवढे मार्क्स आहेत परंतु आम्हाला इथं आमचा नंबर लागत नाही आणि आम्हाला सीट भेटत नाही. आता ज्यावेळेस आपण हे रिझर्व्ह कॅटेगरी मधून आपण ऍडमिशन घेतो, ज्यावेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचे जे फीचा असतो, तर फी मध्ये तुम्हाला जर तुम्ही ओपन मधनं पण ऍडमिशन जर तुम्हाला मिळाली असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटते. आणि तुमच्या कास्ट कोट्यामधनं पण मिळाला असेल तर तुम्हाला तिथं जे बेनिफिट आहेत स्कॉलरशिपचे ते तुम्हाला तिथं मिळतात. म्हणजे कॅटेगरीच्या लोकांनी तो तुमचा म्हणजे कोणत्याही कॅटेगरीतनं ओपन कॅटेगरीतली सीट जर भेटली किंवा तुमच्या कास्ट कॅटेगरी मधली पण भेटली तर त्यांना स्कॉलरशिप मिळतो. आता हे झालं म्हणजे त्याच्यामुळं मग जे विद्यार्थी आहेत जे ओबीसी किंवा दुसरे जे विद्यार्थी आहेत मग त्यांना असं वाटतंय का आमचे मार्क्स एवढे होते परंतु आम्हाला सीट भेटली नाही आणि त्याच्यामुळं मग ते जे आहे त्याच्यामध्ये त्या दुसऱ्या समाजाबद्दल त्यांच्यामध्ये चीड निर्माण होते. आता दुसरा आता जो प्रकार आहे तो म्हणजे आरक्षण ज्यांना आहे परंतु ते अपग्रेड मागतायत. जसा धनगर आरक्षण, त्यांना म्हणजे VJNT मध्ये आरक्षण आहे परंतु आता ते सांगतायत आम्हाला अनुसूचित जातीमध्ये द्या. तर ह्या सगळ्याची जी कारणं आहेत ते हेच आहे का बाबा जर तुम्हाला म्हणजे त्या विद्यार्थ्यांचे मागे म्हणजे ते आता जे धनगरांना किती 3.5% आरक्षण, तर त्याच्यामध्ये त्यांचा म्हणजे फार म्हणजे कमी विद्यार्थी म्हणजे तुलनेत दुसऱ्या मागास प्रवर्गाच्या तुलनेत त्यांचं म्हणजे समाधान होत नाही आणि म्हणून ते अपग्रेड मागतायत. आता त्याच्यानंतर मग आता अनेक म्हणजे जे आहेत त्यांना समजा SC कॅटेगरीमध्ये आता जी मागणी होते मातंग समाजाची, आता त्याच्यामध्ये ऑलरेडी मातंग समाज SC मध्ये आहे परंतु त्यांना असं वाटतंय की आमच्यावरती अन्याय होतो. आमचा जो म्हणजे मातंग समाज आहे तर त्याला पुरेसं स्थान मिळत नाही आणि म्हणून ते जे आहे ते सेपरेट म्हणजे अबकड जसा VJNT मध्ये म्हणजे अबकड गट वर्गवारी केले तसं ते वर्ग काय वारी करून आणि मातंग समाज पण ते वर्गवारी करण्याचं म्हणजे त्यांना असं वाटतंय की याच्या आमचा जो समाज आहे त्याला न्याय मिळेल. तर मित्रांनो एकंदरीत हे जे आता ह्याचा फायदा पण जे आहे आता राजकीय पक्ष घेत आहे. आताच नुकतं आपल्या मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलंय सुतार यांच्यासाठी जो आहे स्वतंत्र आयोग नेमणार. तर आता मग सगळ्या समजा समाजासाठी स्वतंत्र आयोग नेमला तर त्याच्याने प्रश्न सुटणार आहे. जे आहेत आयोग OBC आयोग आहे ज्याचे म्हणजे सारथी बार्टी महाज्योती हे ऑलरेडी आहेत, ह्याच्यामध्ये थोडासा पारदर्शकता यांची फंडिंग हे करा आणि त्याच्यामध्ये असं पहा का कोणताही समाज हा म्हणजे त्याच्यापासून वंचित राहू नये. आता हे समजा जसं मागणी होते तसा OBC मध्ये पण मग पुढं मागणी होणार. मग आता जसा अनुसूचित जातीमध्ये समजा वर्गवारीची जी मागणी होते मग पुढे जाऊन ती OBC मध्ये पण होणार का आमचा जो समाजाला याच्यामध्ये प्रॉपर म्हणजे फायदे मिळत नाही, आमच्या पण वर्गवारी. तर या प्रकारे मित्रांनो तर इथं म्हणजे हे आपले जे नेते मंडळी आहेत यांना जी आपली सध्याची जी व्यवस्था आहे त्याला म्हणजे प्रखर प्रभावितपणे अशी म्हणजे तयार करावी लागेल का हे जे कोणीही जे म्हणजे हे करतंय डिमांड करते तर ते का करते त्याचाच मुळात अभ्यास केला पाहिजे. आणि मेन काय होतो आता जे मराठा समाज याच्यामध्ये अनेक लोक खरंखर त्यांची परिस्थिती दयनीय, तर त्यांना म्हणजे आरक्षण
हे म्हणजे मिळणं गरजेचं आहे। आता त्या समाजामध्ये मोजक्या लोकांच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर शेती आहे, ते शिक्षण सम्राट आहेत, परंतु याचा अर्थ पूर्ण जो समाज आहे तो काय म्हणजे प्रगत गटामध्ये नाही ना। त्यांचे अनेक असे म्हणजे मराठी आहेत तर त्यांची परिस्थिती आज पण दयनीय आहे। तर जसा ह्या मराठा समाजामध्ये आहे तसा दुसऱ्या पण जातीमध्ये आहे। तर याबाबत म्हणजे सरकारने फक्त आयोग नेमायचा किंवा त्या समाजाचा म्हणजे एक महामंडळ स्थापन करायचा, हा त्याला म्हणजे पर्याय होऊ शकत नाही। तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया। धन्यवाद। जय हिंद।